नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा पिकाबद्दल जे सध्या शेतकऱ्यांचं नशीबच पालटून टाकतंय. हो, एक असं नवीन पीक बाजारात आले जे सध्या अक्षरशः धुमाकूळ घालतंय. चला तर मग या नव्या संधीबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 18,000 रुपये. हो, बरोबर ऐकलंय. 18,000 रुपये प्रति क्विंटल. अविश्वसनीय वाटतोय ना हा आकडा? पण चिया बियाणांना सध्या बाजारात हाच भाव मिळतोय. आणि म्हणूनच ही एक अशी जबरदस्त आर्थिक संधी आहे ज्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे मोठी चूक ठरेल. तर हा विक्रमी भाव मिळाला कुठे? तर रिसोडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. 22 एप्रिलची ही गोष्ट आहे, जेव्हा चियाच्या दरानं तब्बल 18,000 रुपये प्रति क्विंटलचा आकडा गाठला. आणि मग काय, सगळ्या परिसरात याच गोष्टीशी चर्चा सुरू झाली. आणि साहजिकच आहे, एवढा मोठा भाव म्हटल्यावर शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असणारच. अनेकांना आता ह्या नवीन पिकामध्ये एक आशेचं किरण दिसू लागलंय. आपल्या भविष्याची एक नवी संधी दिसू लागली आहे. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? हे यश अशा पिकाला मिळतंय ज्याची लागवड त्या जिल्ह्यात याआधी कधीच इतक्या मोठ्या स्केलवर झाली नव्हती. म्हणजे बघा, हा एक धाडसी प्रयोग होता जो आता यशस्वी ठरताना दिसतोय. आणि हे काही थोडं उत्पादन नाहीये. आत्तापर्यंत 300 क्विंटलपेक्षा जास्त चिया बाजारात दाखल झालाय. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हा काही तात्पुरता ट्रेंड नाहीये, तर एक नवीन आणि मोठी बाजारपेठ तयार होतीये. पण मग प्रश्न हा आहे की चिया हे पीक इतकं फायदेशीर का ठरतंय? यामागचं फायद्याचं गणित आहे तरी काय? चला जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. हे बघा, चियाचं गणित एकदम सोपं आहे. 1. लागवडीचा खर्च कमी. 2. धोका कमी. 3. बाजारभाव एकदम चांगला. आणि म्हणूनच नफा जास्त. हेच साधं सोपं समीकरण चियाला एक जबरदस्त पर्याय बनवत आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्याला संस्थात्मक पाठिंबा सुद्धा मिळतोय. म्हणजे बाजार समिती स्वतः शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न करतेय. यामुळे काय होतं तर या सगळ्या व्यवहारात एक प्रकारची सुरक्षितता आणि स्थिरता येते. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न, चियाला मिळणारा हा भाव असाच टिकून राहील का? तर याचं उत्तर आहे हो. आणि त्यामागे काही खूप ठोस कारणं आहेत. चियाला आता एक हाय प्रॉफिट क्रॉप किंवा जास्त नफा देणारं पीठ म्हणून ओळखलं जाऊ लागलंय. याचा सरळ अर्थ असा आहे की याचं बाजारातलं मूल्य फक्त चांगलं नाहीये, तर ते दिवसेंदिवस वाढतच चाललंय. बरं, पण एवढी मागणी येतेय कुठून? तर यामागचं मुख्य कारण आहे त्याचं पोषण मूल्य. चियाला एक सुपरफूड म्हटलं जातं, कारण त्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड, फायबर, प्रोटीन सगळं काही भरपूर प्रमाणात असतं. आणि यामुळेच आपल्या देशात आणि परदेशात सुद्धा जे लोक आरोग्य जपतात त्यांच्यामध्ये याची मागणी प्रचंड वाढली आहे. आणि असं दिसतंय की हा ट्रेंड पुढेही असाच राहणार आहे. कारण कृषी तज्ज्ञांचं म्हणणं आहे की चियाच्या लागवडीखालील क्षेत्र येत्या काळात अजून वाढणार आहे. हेच तर या पिकाच्या उज्ज्वल भविष्याचे संकेत आहेत, नाही का? तर मग ह्या सगळ्या माहितीवरून काय लक्षात येतं? एकच गोष्ट स्पष्ट होते. कमी गुंतवणूक, कमी धोका आणि जास्त नफा हे सगळं देणारं चिया पीक शेतकऱ्यांसाठी खरंच एक सुवर्ण संधी ठरू शकतं. तर शेवटी एकच प्रश्न राहतो. आज आपण जी आकडेवारी पाहिली, जी वाढती मागणी पाहिली, ते सगळं लक्षात घेता चियाची शेती ही आपल्या भारतीय शेतीमधली पुढची मोठी क्रांती ठरू शकते का, यावर विचार करायलाच हवा.